जंगली प्राण्यांची शिकार करणे म्हणजे राजे महाराजांचा आवडता छंद. तर असाच एक शूर वीर राजा आता इथे येणार आहे, जो निघालाय शिकारीला आणि प्रधानजी करतायत तयारी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आतापर्यंत या पर्वात 2 वेळा सिंहासनाधीश झालेल्या या जोडीचं, सतीश तारे आणि भालचंद्र कदम. प्रधानजी चला शिकारीला, राणी साहेब म्हणतात वाघ मारून या. राणी साहेब म्हणतात वाघ मारून या. परधान्या, अरे परधान कुठं मिळाला परधान्या? जाग झालं सारं गाव राज ओरडायला लागलं. अरे जाग झालं गाव राज ओरडायला लागलं. तुमची बंद करा बडबड, परधानजी यायला लागलं. तुमची बंद करा बडबड, परधानजी यायला लागलं. महाराजांचा प्रचंड विजय असो. ते जाऊ दे, शिकारीची तयारी झाली आहे ना? वाघ पकडण्यासाठी 4 सर्पमित्र धाडण्यात आलेले आहेत. सर्पमित्र? वाघाची शिकार करायची ना? फावल्या वेळात ते वाघही पकडतात पुंगी वाजून. पुंगी वाजून नाग पकडतात, पण फावल्या वेळात ते पुंगी न वाजवता वाघ पकडतात. कारण वाघ पकडणारे हे सर्पमित्र असल्या कारणामुळे वाघाची पुंगी नाही ना वाजणार. पुंगी तर वाजणारच ना, त्याशिवाय कसा होतो वाघ पकडता येईल आपल्याला? कारण सापवाले जे आहेत ते वाघ पकडणार आहेत आणि वाघ पकडणारे पुंगी वाजवणार आहेत आणि पुंगी वाजवणारे आपले सर्प मित्र असतात. गोंधळा गोंधळा राजाचा गोंधळा, गोंधळा राजाचा गोंधळा. काय चाललंय? काय पुंगी काय सर्प काय वाघ मारायचा ना आपल्याला? सगळं इस्कटून सांगण्यात येईल. आणि हो, फोटोग्राफर सुद्धा बोलवण्यात आलेला आहे. फोटोग्राफर? अच्छा, फोटो काढणार. हा म्हणजे असं वागलं हे मारलं का नाही तिला, हे वागत येईल आता. विशेष सूचना काय, फोटोत आवाज येत नाही, नुसती पोज हवी आहे. राजा आहात का काय बॉडी शो करता? काय करता काय तुम्ही? वाघ मारलाय अशी पोच पाहिजे. अशी पोच म्हणजे वाघाच्या पोटावर पाय ठेवून चिरडून टाकायचं आतडे मित्र बाहेर. एवढं करायची काय गरज आहे? वाघ सुद्धा मेलेलाच मागवलाय आपण. अरे जिता वाघ पाहिजे आम्हाला. काय करायचंय आता? तुम्हाला ढेकून सुद्धा मारतायत नाही गादीत घुसलेला, आणि मुद्दामच तसा वाघ मागवण्यात आलेला आहे. आम्हाला काय माहिती तुम्हाला लगेच वाघाची शिकार करायची एवढी तयारी आम्हाला करावी लागेल म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागली माहितीये. जिंदा या मुर्दा वाघ पाहिजे म्हणून. अरे आम्हाला जिता वाघ पाहिजे. कशाला काय? वाघ आल्याशी मतलब ना, जिंदा काय आणि मुर्दा काय. असं कसं काय? ते लोक म्हणतील ना काय महाराज आपल्याला फसवतात. मग काय कमी फसवले तुम्ही जनतेला? काय मागच्या काळी मला ससा मारला होता, एवढा आदर सत्काराचा भव्य दिव्य कार्यक्रम मी सुरू केला होता. राणी साहेब तिथे अचानक आल्या, दोन्ही हाताने असा तो असा धरला तो ससा, आणि लोकांना सांगितलं हा ससा नसून रेणुकाताईंनी दिलेला ते टेडी बेअर आहे म्हणून. काय हे असल्या चट्ट्या पट्ट्याच्या विजारी घालून जंगलात शिकारीला जाऊ नका हो. राणी साहेबांना कळणार नाही महाराज गेलेत तर वाघ मिळालाय म्हणून. अपमान होतोय आमचा. आमची तलवार द्या. तलवार बिलवार काही मिळायची नाही. आता फक्त धडधड तीच वाढली, तीच थांबव. छातीची धडधड म्हणत नाही, मग छाती पश्ची धडधड. मी तुम्हाला रायफल घेऊन देणार आहे. रायफल. अरे वा, म्हणजे डायरेक्ट दंबूक. काय ते गंबूक? काय काहीतरी बोलू नका हो. गंबूट. तुम्हाला स्वतःला बोलतात नाही, मला का त्रास देत आहे? बोबडी बोलते, नका ना बोलू असं काही. आपण घोडा घेऊन जाऊयात. घोडा कशाला? आता घोडा घेऊन जायच्या जंगलामध्ये, त्यामुळे सर्व मित्र जे काही वाघ पकडतील त्यांचा वाघ हातात लागल्यानंतर नाग हातात लागल्यानंतर जे सर्व गोंधळ राजाचा गोंधळ, गोंधळ राजाचा गोंधळ, गाली तो राजा. काय चाललंय? का घोडा बंदूक सर्प काय चाललंय? हल्लीच्या जमान्यात पिस्तुलीला घोडा असं म्हणतात. नीट लक्षात घ्या. वाघाची शिकार करायची आहे ना, मग हातामध्ये पिस्तूल घ्यायची. पिस्तुलीची नळी बरोबर वाघाच्या गंडस्थळावर ठेवायची. कशावर? गंडस्थळावर.
कुठं असत ते? काय गंडस्थळ कुणाचं? वाघाचं? सांगतो नाही. आहा. विचार करून सांग. विचार काय करायचा? दाखवतोय तुम्हाला हे गंडस्थळ असतं इथं म्हणून. हे गंडस्थळ इथं ती बरोबर पिस्तुलीची नळी ठेवायची. हो ते हत्तीला असतं ना. बरं मग वाघाला काय असतं? आयाळ. आयाळ सिंहाला असते. शाळेत शिकवलं नाही का? आयाळ असते तो सिंह, घायाळ होतो तो वाघ, आणि गंडस्थळ असतो तो हत्ती. तर हा गोंधळ गोंधळ राजा गोंधळ, गोंधळ गोंधळ राजाचा गोंधळ, झाली तो राजा. काय चाललंय? काय मला माफ करा. काय झालं? माफ करा, माझं चुकलं. काय? मी शिकार करणार नाही. का पण? नाही करणार. असं कसं म्हणून चालेल? आता वाघ घेऊन येतील 4 माणसं. 4 माणसं काय? आता 4 माणसांना वाघ घेऊन येईल. हा गोंधळ होते. माझा गोंधळ तुमच्यामुळे होतो. मला सांगा, उठल्यावर हे काढलं का घालताना झोपताना हे टाकलं? हे काय गोंधळ आहे? काय सुचार कर, मी कोणाशी बोलतोय काय बोलतोय? तो वाघ आला इथे तर काय त्या माणसांना काय सांगायचं? नाही त्यांना परत पाठवा. आम्ही वाघाची शिकार करणार नाही. अहो एकतर राज्यात वाघ कमी झालेत, त्यात आम्ही शिकार करायची नाही हे आम्हाला पटत नाही. वाघाची काय शिवाची पण करणार नाही आम्ही. अहो शिवच काय, मुका प्राण्यांचीच शिकार करणार नाही. संपला विषय बस. आणि जो कोण शिकार करल त्याला फाशीची शिक्षा द्या असा फरमान सोडा. जिंकलात महाराज, जिंकलात. हा, राणी सरकारनं हेच तर हवं होतं. तुमचं प्राणी मात्रांवर किती प्रेम आहे हे पाहण्यासाठी त्यांनी तुमची परीक्षा घ्यायला मला सांगितलं होतं. हा, जिंकलात. 100 पैकी 100 मार्क. अरे मग असं सांगायला काय होतं त्या राणीला? सरळ सांगेल ती राणी असते काय? काय बोलायचं आता, दरवेळेला हे धमाल असतेच आहे. आता डायरेक्ट परीक्षकांना विचारूयात. फॅन्टॅस्टिक. आणि दरवेळेला आम्हाला असं भाग पाडा हे सगळं करायला. फॅन्टॅस्टिक. निर्मितीताई, क्या बात आहे. खूप छान. तुम्ही जे ऍक्ट मध्ये म्हटलं होतं ना, ती गोळी गंडस्थळावर, तसं तुमचा ऍक्ट आमच्या गंडस्थळावर फेकून मारलात. आम्ही मेलो. वाव. क्या बात आहे. क्या बात है सर. विचारूयात अमृताला हा परफॉर्मन्स कसा वाटलाय? मुजरा करावा लागेल. महाराजांना एक मुजरा, प्रधानजींना एक मुजरा. महाराजांचा विजय असो, प्रधानजींचा विजय असो. ग्रेट हॅट्स ऑफ. आहा. प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे? 10 पैकी 10. रेणुकाताई, सगळेच दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे 10 पैकी 10 प्लस सगळे TDS धरून सगळे तुमचेच आहेत. निर्मितीताई, तुम्हाला चॉकलेट नको असतं का माझ्याकडून? निर्मितीताई, 10 पैकी 10. आता महाराज म्हणल्यावरती सिंहासन आलंच, त्यामुळे आता तुम्हाला बसायचंय सिंहासनावर.